नमस्कार. मला वाटतं साधारण एक 15 दिवसांपूर्वी नंदिन देशमुख मला म्हणाल्या की तू या विषयावरती बोलावंस, आणि त्यांनी विषयाचं नाव खरं पहिल्यांदा असं दिलं होतं की कवितेची भूमिका सामाजिक आणि राजकीय अशाचं त्यांनी मला विषय दिला होता. कवितेवरती बोलायचं म्हटल्यानंतर मला खरोखरच खूप आनंद झाला. म्हटलं की सध्या मी अनेक ठिकाणी व्याख्यानं देतोय आणि प्रामुख्यानं भीम जयंती असल्यामुळे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान याच्याविषयी सातत्यानं बोलतो आहे. आणि त्याच्यामुळं आत्ता हा पहिलाच कार्यक्रम किंवा पहिलाच असं गॅदरिंग आहे की जिथं कवितेविषयी बोलायला मिळते. आणि त्यामुळे कविता हे माझं अगदी पहिलं प्रेम असल्यामुळे मी म्हटलं की मी नक्की याविषयी बोलेन. म्हणजे अगदी आत्ता 4 दिवसांपूर्वीच आईने मला दाखवलं की बघ चंद्र कसा एकदम पूर्ण आकार त्याला आला चंद्राला. आणि मी बघत होतो आणि मी म्हटलं अरे मी इतका व्यग्र झालो आहे सगळ्या ह्याच्यामध्ये की आता काय होणार. पहिली फेज झाली, दुसरी फेज झाली, आणि त्या अनुषंगाने असलेल्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी इतका अभंग होतो की बाहेर चंद्रही आहे याची बिलकुलच मला काही जाणीव नव्हती. आणि मी म्हटलं कवितेचं असंच झालं की कवितेकडं पाहायला वेळच नाही, ती कुठेतरी अंतःस्तरातून वाहत असते आपल्याही नकळत. तसं काहीतरी झालं आणि मग असं वाटतं की खरंच कवितेविषयी बोलायला पाहिजे. कविता नेमकी काय आहे, तिचा शोध कशा प्रकारचा मी घेतोय, आणि तो शोध घेणं हा माझ्यासाठी स्वतःचा शोध घेण्यासारखंच आहे. त्याच्यामुळे मी असं म्हटलं की त्याला सामाजिक राजकीय भूमिका काय आहे याच्यापेक्षाही ती नार्को टेस्ट आहे. कवितेची एक प्रकारे नार्को टेस्ट आहे असं मला वाटतं. सलील वाघ यांच्या एका लेखामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की कविता ही त्या समाजाची नार्को टेस्ट असते. आणि मग नंतर मला असं कळलं की ते विधान दिलीप चित्रेंनी एके ठिकाणी केलं होतं की कुठलीही कविता ही त्या त्या समाजाची, त्या काळाची एक प्रकारे नार्को टेस्ट असते. आणि मला फार ते इंटरेस्टिंग वाटलं की कारण अनेकदा जेव्हा असं होतं की माणूस जेव्हा खरं बोलत नाही आणि आपला प्रश्न पडतो की अरे आता याच्याकडनं खरं तर काढून घ्यायचं आहे, हा काहीतरी फसवतोय, तर मग हे सगळं जे काही आहे ते तर काढून घ्यायचं असेल तर त्याला अशा अवस्थेमध्ये नेलं पाहिजे की ज्या अवस्थेमध्ये तो खरं बोलेल. त्यासाठी बरेच एक मेडिकल कंडिशनमध्ये त्याला ठेवलं जातं. आणि मग ती व्यक्ती ही नेमकं काय घडलं होतं याच्याविषयी काही एक खरं बोलण्याचा प्रयत्न करते. तर कविता ही एका अर्थानं त्या काळाचा खरा आवाज काय, तिचा आतला आवाज काय हे सांगायचा प्रयत्न करत असते. आणि याचा अर्थच असा होतो की कदाचित अशी एक अवस्था आहे जी तुमच्या सबकॉन्शियसमध्ये आहे, जी जेव्हा तुम्ही जाणीवेच्या पातळीवरती असता तेव्हा तुम्हाला हे माहिती असतं की कशा प्रकारे वागलं पाहिजे, कशा प्रकारे बोललं पाहिजे, याचं एक कंडिशनिंग तुमचं झालेलं आहे. आणि त्यानुसारच आपण वागत असतो, बोलत असतो. एक प्रकारे आपलं सगळं जगणं हे फिल्टर्ड प्रकारचं असतं. त्यामुळे जे सोशली ॲक्सेप्टेबल आहे, सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह आहे, पॉलिटिकली करेक्ट आहे, अशा प्रकारचं आपण बोलत असतो. आणि कविता, आणि पुन्हा प्रश्न उपस्थित होईल की खरी कविता असं पुन्हा म्हटल्यानंतर ते खूप सब्जेक्टिव्ह आहे, खूप व्यक्तिसापेक्ष आहे. आणि या प्रश्नामध्ये मी फार काय म्हणायचं त्याला बदनाम झालेला माणूस आहे. संभाल्यामुळे मला एकदम आठवण झाली. मी फार पूर्वी एका कवितेवरून पत्र दिलं होतं वसंताबाजी दहाकेंनी. आणि मी म्हटलं की ही कविताच नाही, आणि ही कविता तुम्ही पाठ्यपुस्तकात घेतली. आणि मी कवितेची काही लक्षणं, काही वैशिष्ट्य हे सांगत पुढे जायचा प्रयत्न केला होता. अर्थातच कवितेचा शोध हा इतका अवघड आहे आणि तो न संपणार आहे. तो काही म्हणजे अमुक एखादी व्याख्या केली, जिथे जिथे तुम्ही व्याख्या करता कवितेची तिथे तिथे तुम्ही अडचणी देता. त्यामुळे व्याख्यांकित करणं हे कवितेला खूप मर्यादित करणं आहे. पण याचा अर्थ असा नाही की कशालाही कविता म्हणता येईल. त्यामुळे अतिव्याप्तीचा धोका आहे, तसा व्याख्यांकित करण्याचा पण धोका आहे. आणि त्याच्यामुळे कविता समजावून घेणं आणि कवितेचा शोध घेणं हे
अतिशय अवघड, अतिशय संमोहक आणि एक स्वतःची वाट तुम्हाला त्याच्यामध्ये शोधत जावं लागतं, असा हा सगळा खडतर प्रवास आहे. आणि त्याच्यामुळे कवितेची असंख्य प्रकारची रूपं आपल्याला दिसतात. ती सगळी म्हणजे ओव्या असतील, भारुडं असतील, अभंग असतील, लोकसाहित्यामध्ये वेगळ्या प्रकारची कविता आहे, आत्मपर वेगळ्या प्रकारची कविता आहे, वर्णनात्मक स्वरूपाची वेगळी कविता आहे. आणि मग प्रश्न उपस्थित होतो की कविता नेमकं म्हणायचं कशाला. तर तो प्रश्न पुन्हा एकदा रूपवादाच्या अनुषंगानं मोठा अडचणीचा ठरू शकतो. साहित्याचं कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण हे अतिशय, आणि त्याच्यामुळे त्या प्रश्नाला मी वळसा घालत नाही, पण हा प्रश्न आहे एवढं उपस्थित करून मी पुढे जातो. पण त्या शोधण्याच्या काही शक्यता ज्या वेगवेगळ्या लोकांनी पुढे मांडल्या, जसं मी म्हणालो आता की चित्रेंनी असं म्हटलं की ही नार्को टेस्ट आहे. आणि जेव्हा मी ते ऐकलं तेव्हाच मला असं वाटलं की वर्ड्सवर्थ जे म्हणतो की ह्या एक प्रकारच्या इट्स स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स रिकलेक्टेड इन, गहन प्रश्न आहे की एका बाजूला त्या स्पॉन्टेनियस आहेत, आवेग आहे, आणि त्या आवेगामध्ये तुमच्या मनाच्या अंतस्तरावरती काही एक गोष्टी घडत आहेत. त्याचं प्रकटीकरण अशा अवस्थेत होतंय जी ट्रँक्विलिटीची अवस्था, जी ट्रँक्विलिटीची अवस्था फार जिचा शोध घेणं आणि ती नेमकी काय आहे हे पुन्हा समजावून घेणं ही अवघड गोष्ट आहे. अशी अवस्था की ज्या म्हणजे त्या सगळ्या भावनांचा आवेग हा एका अशा बिंदूपाशी येऊन थांबतो, आणि त्या क्षणी तुम्ही त्या भावना ह्या मुरवलेल्या आहेत स्वतःमध्ये, किंवा त्या भावनांवरती काही एक काम झालेलं आहे, प्रोसेसिंग झालेलं आहे, आणि मग त्याचं मॅनिफेस्टेशन, त्याचं प्रकटीकरण एका विशिष्ट प्रकारे होत आहे. तर ही अवस्था नेमकी काय आहे, जसं मला अनेकदा असं वाटतं ट्रान्समध्ये असतो, एखाद्या ज्याला म्हणत की आपण सगळं भान हरवलेलं असतं, आणि त्या अवस्थेमध्ये तो कशा प्रकारे वागतो, कशा प्रकारे हे करतो हे आपल्यालाही माहिती नसतं. अनेकदा असं वाटतं की हे कसं काय सुचलं, कसं काय हे झालं. लोक विचारतात की अरे ही कविता तुला का सुचली. आणि मी माझ्या एका लेखात लिहिलं होतं की नेनिवेची नोंदवही ही माहिती अधिकाराच्या कक्षेत यायला हवी. आणि माहिती अधिकाराच्या कक्षेत आपल्याला वाटतं की आपल्याला आपण कळलेलो आहोत, पण आपल्या जसं म्हणतो की प्रस्तराखाली इतकी आपली रूपं असतात, आणि त्याचं एक तार्किक सुलभ असं स्पष्टीकरण मिळत नाही. जसं सामाजिक शास्त्रांमध्ये, किंवा आता जसं राजकारणात, म्हणजे आता निवडणुका सुरू आहेत, अमुक व्यक्ती का निवडून आली याचं काहीतरी बाबा एक जातीय, सामाजिक, राजकीय काही निकष आहेत, काही फॅक्टर्स आहेत, आणि त्याच्या आधारे. पण कवितेचं अशा प्रकारे ज्याला म्हणूयात की विश्लेषण करणं ही मुळातच अवघड गोष्ट आहे. आणि विश्लेषण करणं म्हणजे तुम्ही तिथे वेगळं करणं. दुसऱ्या बाजूला प्रक्रिया असते संश्लेषणाची. ती हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे मला नेहमी म्हणूनच प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया खूप काव्यात्मक वाटते, की प्रकाश संश्लेषित होतो, आणि आपला सगळा भर हा एका टिपिकल पारंपरिक अर्थानं कविता कशी विश्लेषित करायची, तिच्या मागचा नेमका सोर्स काय, ड्रायव्हिंग फॅक्टर काय, मूळ बिंदू काय, कुठून सगळं हे सुरू झालं, अशा अर्थानं आपण तो सगळा विचार करत असतो. आणि मग अर्थातच त्याला सरांनी म्हटलेलं आहे की प्रतिमांचं सेंद्रिय संघटन म्हणजे कविता, किंवा सिमॅटिक्स ऑफ पोएट्री नावाच्या पुस्तकामध्ये रिफा तेरी म्हणतो की
अर्थ आणि अर्थवत्ता म्हणजे मिनिंग वेगळं आणि सिग्निफिकन्स वेगळं. त्यामुळे आपण अनेकदा कवितेविषयी असं म्हणतो आणि ते मला फार महत्त्वाचं वाटतं की कविता ही बोलते कमी आणि ती सुचवते अधिक. आणि असा विशेष आहे की आपल्याला जे आकळतं आहे त्याच्या पलीकडे काय असू शकतं, त्या अज्ञाताचा शोध घेणं, त्या शब्दार्थाच्या पलीकडे असलेलं जग त्याचा शोध घेणं हा आपल्यासाठी फार महत्त्व. आणि अनेकदा जेव्हा कवितेविषयी बोललं जातं किंवा सुरुवातीला सुद्धा त्यांनी मला जेव्हा विषय सांगितला तेव्हा मी म्हटलं की सामाजिक आणि राजकीय भूमिका कवितेची अशा अंगाने मी बोलू इच्छित नाही, कारण तो स्वतंत्रपणे भाग आहे. माझी मुळात कवितेविषयीची जी भूमिका आहे ती फार वेगळी आहे. कारण आपण जेव्हा असं म्हणतो की कविता ही त्या काळाची नार्को टेस्ट असते, म्हणजे ती खरं बोलण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करते, जिथे कुठलंही प्रदूषित असं आसमंत नाही. जसं पाणी, पावसाचं पाणी येतं आणि ते ऊर्ध्वपातीत जसं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही वातावरणातला कण मिसळलेला नाही, तशा प्रकारचं कवितेचं काहीतरी एक विशुद्ध रूप आहे. आणि त्याच्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की ती जर त्या काळाची नार्को टेस्ट असेल, त्या आव्हानांना उत्तर दिलं पाहिजे का, संबोधित केलं पाहिजे का, कवितेचा हेतू काय. त्यामुळे सहेतुकता हे जर कवितेचं मूळ उद्दिष्ट मानलं तर प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्याला त्या काळाला उत्तर द्यायचं आहे का. आणि मग आणि शाश्वततेचा मुद्दा, इथे सगळा खरा तो पेच सुरू होतो. आणि अनेकदा असं होतं जेव्हा आपण सामाजिक राजकीय भूमिका अशा अर्थानं पाहतो तेव्हा त्या काळाला उत्तर द्यायचं म्हणून तात्कालिक अनेकदा लोकांचं प्रबोधन करणं अशा अर्थानं सुद्धा कविता केल्या जातात, कविता पाडल्या जातात. आणि माझ्या दृष्टीनं त्या मजकुराचं, त्या लिखित साहित्याचं काही एक मूल आहे. लोकांना जागृत करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे, पण माझ्या दृष्टीनं ती खरी कविता नाही. आता पुन्हा मी म्हटलं तसं सुरुवातीला की खरी कविता हा शब्दप्रयोग केला की धारणा असतात. जसं रमेश तेंडुलकर म्हणाले होते की बाबा खरी कविता ही भावकविताच आहे. आणि ज्याला आपण टिपिकल मराठी साहित्यशास्त्राच्या परिभाषेमध्ये रोमॅन्टिसिझम म्हणतो, म्हणजे इन जनरल रोमॅन्टिक असणं हा भाग वेगळा. आणि स्वच्छंदतावादाची जी परिभाषा वापरली गेलेली आहे साहित्यशास्त्रामध्ये, त्या अर्थानं स्वच्छंदतावाद असं जर म्हटलं तर ती मोठी अडचणीची बाब ठरते. आता पुन्हा कवितेची प्रतवारी करावी न करावी हा वेगळा मुद्दा, पण एका बाजूला हा पेच 100% आहे. किती तिनं सत्य बोललं पाहिजे, तिनं खरं काय ते सांगितलं पाहिजे, पण ती त्या काळालाच उत्तर देईल अशातला भाग नाही, ती तात्कालिकालाच उत्तर देईल अशातला भाग नाही. पण तात्कालिकाला वगळून शाश्वताला कवेत घेणारी कविता ही तात्कालिकाला उत्तर देणाऱ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, असा सुद्धा एक भाव असतो काहींच्या मनामध्ये. कदाचित तो माझ्याही मनात असेल, मला माहिती नाही. पण दोन पातळ्यांवरती आपल्याला, जसं मी म्हटलं की क्षणाचे प्रश्न आणि युगाचे प्रश्न, तसंच लौकिकाचे प्रश्न आणि अलौकिक कविता आणि अनात्मपर कविता, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती आपल्याला फार मूलभूत आणि गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित होतात. आणि तिथे जो कवी आहे किंवा कवयित्री आहे ती स्थानांकन कशा प्रकारे करते. म्हणजे अनेकदा कवितेमधली मी म्हणणारी जी व्यक्ती ती मी नसते. जसं युंगनं म्हटलं होतं की कलेक्टिव्ह सबकॉन्शियस, सामूहिक प्रयत्न काही गोष्टी तयार होत असतात.
आणि त्यातनं काही एक आदिबंध आपल्या मनात कवितांमध्ये पुन्हा पुन्हा अंधार येतो, विहीर येते. जसं ग्रेसच्या कवितांमध्ये आई हा एक प्रकारे अनेकदा त्याच्या कवितांच्या काय म्हणतात त्याला आपण बॅक ऑफ द माइंड सतत एक आई त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये दिसते. तसं आपण या सामूहिक नेनिवेच्या कुठला तरी एक धागा आपल्यापर्यंत पोहोचलेला असतो. आणि त्यामुळे मला एका पातळीवरती ही जी द्वैती धारणा आहे ती मला फार पटते. आता त्याच्यामध्ये एक पुन्हा असं जेव्हा आपण म्हणतोय की ही कविता जी आहे ती इतर सगळ्या प्रकारांपेक्षा वेगळी आणि ती विशुद्ध खरी अशा प्रकारची आहे, तिथे एक धोका असतो, तो म्हणजे प्रतिभेच्या उदात्तीकरणाचा सामावलेली आहे. आणि म्हणून मी कोणीतरी आहे ह्या प्रतिभेचं म्हणजे जसं कवितेचं सरळसोट स्पष्टीकरण न देता येणं शक्यता वाढतच जाते. आणि जसं जसं तुम्ही त्याचे सामाजिक, मानसशास्त्रीय, मानवशास्त्रीय, कारण वंशशास्त्रीय तर म्हणत नाहीत, वंश अँथ्रोपॉलॉजीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कारण त्याला परत एक रेसिस्ट अशा प्रकारचं कनोटेशन असल्यामुळे असे वेगवेगळे उत्खननाचे मार्ग आहेत. असं असताना आपल्याला असं लक्षात येतं की याचं उदात्तीकरणही करता कामा नये, पण त्याच वेळेस तिचं तर्काच्या प्रतलावरती सुलभ स्पष्टीकरण देण्यातून आपण किंवा तिचं जे वेगळेपण आहे ते आपण लक्षात घेत नाही किंवा लक्षात घेताना आपण कमी पडतो असं मला वाटतं. कारण कविता ही एकाच वेळेस तुमच्या बाह्य जगाला आणि आंतरिक जगाला जोडणारी अशी एक कृती आहे जी इतर सगळ्या साहित्य प्रकारांहून वेगळी. आणि तोच मगाचा जो मुद्दा म्हणतो होतो की फिल्टर्ड प्रकारची जी गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही कथा लिहिता, कादंबरी लिहिता, त्याच्यामध्ये क्राफ्ट येतो, कारागिरी येते. म्हणजे मागे एका श्रीलंकन कादंबरीकाराचं एक वाक्य मला फार लक्षात राहिलं होतं की नॉवेल इज बंडल ऑफ लाईट्स दॅट टेल्स द ट्रूथ. कादंबरी हे सगळ्या असत्यांचं एकत्रीकरण आहे, जे संच आहे, ते तुम्हाला सत्य सांगतं. कविता ही स्वतः सत्य, पण जसं प्लेटो म्हणाला होता, त्यांना पाहिलं होतं की हे असत्य बोलतात. खरं म्हणजे त्यांच्यावरती जबाबदारी सत्य काय आहे हे सांगण्याची. अशा वेळेस कवी त्या सत्यापासून दूर जात अशा प्रकारची एक भ्रामक, एक अशा प्रकारची आभासी गोष्ट तयार करतो, असं त्याचं म्हणणं होतं. अर्थातच त्याच्याविषयी खूप मतांतर आहेत की अनुकृतीची अनुकृती, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्शन, हे दुय्यम आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. आणि मग त्या विशुद्धतेचा सोर्स आपल्याला एका पातळीवरती आहे. पण मला एक नक्की असं वाटतं की चांगली कविता, खरी कविता ही त्या आदिमतेचा, तुमच्या प्रस्तराखालच्या बिंदूंचा शोध घ्यायचा प्रयत्न करते. ते शोध घेणं हे इतकं अवघड आहे की जसं आपण विहिरीमध्ये उडी मारतो आणि अनेकदा ती स्पर्धा असते की तळाला जाऊन काहीतरी खडा किंवा काहीतरी असं पकडायचं, तळ गाठायचं आणि वरती येऊन दाखवायचं की मी तळ गाठला होता. त्यासाठी दमसास पाहिजे आणि तो दमसास टिकवणं फार अवघड गोष्ट. ती विशिष्ट प्रकारे साध्य होणारी म्हणजे आता चला आपण कवितांचे कोर्स करूयात, कविता कशी लिहावी. इतर सगळ्या प्रकारांविषयी अशा प्रकारचे कोर्सेस होऊ शकतात. कथा कशी लिहावी, पटकथा कशी लिहावी, कादंबरी कशी लिहावी, याचे काही ठोकताळे आहेत, कारण त्यामध्ये कारागिरी आहे.
आणि कवितेमध्ये ही कारागिरी नसल्यामुळे, म्हणजे नसायला पाहिजे असं माझं मत असल्यामुळे ते अनेकदा असते. आणि त्याच्याविषयी मी म्हटलं तसं की हे माझं व्यक्तिगत मत आहे. जसं कोल्हटकरांसारखे कवी असं म्हणतात की बाबा मी पुन्हा पुन्हा कवितांवरती संस्करणं करत आलेलो, अगदी कविता छापून आल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती संस्करणं त्यांनी केलेले आहेत किंवा संपादन केलेलं आहे. आणि ही गोष्ट खरीच आहे. मी म्हटलं तसं सुरुवात जिथून केली की त्या ट्रँक्विलिटीची जी आहे त्याच्यामध्ये खरं तो भाव उमटू शकतो. आणि मला फार इंटरेस्टिंग वाटलं होतं मध्ये मी रजत कपूरला जेव्हा भेटलो पीफच्या निमित्तानं, जेव्हा आखो देखी ह्या सिनेमाविषयी त्यांना मी प्रश्न विचारत होतो, तुम्हाला ती कशी सुचली? ते म्हणजे 2006ला त्यांच्या मनात तो विचार आला आणि तो त्यांनी जपून ठेवला होता की आपल्याला याच्यावरती काहीतरी करायचं. आणि ऑलमोस्ट 8 वर्षानंतर त्यांनी ती फिल्म केली. तर म्हटलं त्याची काय म्हणजे त्याचं काही त्याला तसं थीम नाही, काही हे नाही, ते लिहिलं तुम्ही कसं किंवा काय? तर म्हणलं मला असं वाटतं की तुम्ही तुमची इंट्युशन जी आहे ती कॉन्झर्व केली पाहिजे. तुम्हाला तो शब्दप्रयोग असा मनात तो असा घोळत राहिला की अंतःप्रेरणेचं संवर्धन केलं पाहिजे. त्याला कवितेपर्यंत पोहोचता येईल. त्याला म्हणजे असं असतं की आपण दर क्षणाचे वेगळे असतो. आज जे असतं ते उद्या नसतो, उद्या जे असतं ते परवा नसतो. पण तरीही आपल्यामध्ये असं काही असतं, जेव्हा कवी काहीतरी सांगू पाहतो तेव्हा त्याला तोच फॉर्म का निवडावा असं वाटतं की हे कवितेतूनच उमटलं, की त्याला आता दुसरा पर्यायच राहिलेला नाही, कवितेत मांडण्याशिवाय दुसरा प्रत्यवाय नाही. अशी जेव्हा अवस्था येते तेव्हा व्यक्ती ही कवितेच्या रूपामध्ये व्यक्त होते. आणि म्हणून मला असं वाटतं की तिच्यातली ही जी विशुद्धता आहे ही मी पुन्हा पारंपरिक अर्थानं शुद्ध अशुद्ध किंवा ह्या सगळ्या टिपिकल वर्गीकरणाच्या पलीकडच्या अशा चौकटीमध्ये बोलतोय की तिथे आपल्याला या कवितेला समजावून घेता येऊ शकेल का, आणि तिथे आपल्या अंतःप्रेरणांचं संवर्धन करता येऊ शकेल का. आत्मपर अनात्मपर, तात्कालिक शाश्वत, लौकिक अलौकिक याला संबोधित करणाऱ्या कवितांनुसार त्याची श्रेष्ठता किंवा कनिष्ठता हा ठरवण्याचा खरोखरच माझा उद्देश नाही. पण त्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या स्वत्वापर्यंत पोहोचता येऊ शकतं का, हा एक मार्ग मला असं वाटतो. आणि म्हणून मला नेहमी कवितेकडे पाहताना मला असं वाटतं की आपल्या पंचेंद्रियांची जी संवेद्यता आहे त्याच्या पलीकडे काहीतरी आहे असं म्हटल्यानंतर एक फार मोठी रिस्क आहे. ती रिस्क म्हणजे काहीतरी अद्भुत आणि कदाचित अंधश्रद्धेच्या वळणावरती जाणारी अशी ती, जेव्हा लोक आणि त्या सहजपणे म्हणतात सिक्स सेन्स किंवा काहीतरी अनाकलनीय, आणि ते पुन्हा म्हणजे त्या सुपरस्टिशियसकडे त्या वळणावरती जातं. म्हणून मला म्हणायचं आहे की ती कशी उमटली, ते जसं ते कुठून येते उदासी मला कळेना, हे जसं आहे तर ते मला कळत नाही. ते अर्थता जी आहे ती आरती प्रभूंच्या कवितेमध्ये ज्या उत्कटतेने येते ती उत्कटता कुठूनच तुम्हाला आयात करता येते, ती आउटसोर्स करता येते. तुम्ही कुठल्याही प्रकारचा इतर मजकूर हा ठरवून लिहून घेऊ शकता. पण आता मला ह्या विषयावरती कविता लिहून दाखव असं जर म्हटलं तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्येच ती प्रक्रिया इटसेल्फ फॉल्टी आहे आणि ती तुमच्या स्वतःपर्यंत पोहोचण्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा. त्यामुळे कवितेची नार्कोटिस्ट असं म्हणत असताना तिनं त्या काळात त्याला उत्तर दिलं पाहिजे का, उत्तर देणं न देणं मला माहिती नाही, पण बाह्य जग
आणि आंतरिक जग याच्यातला जर तो रेझोनन्स असेल तर असं होणारच नाही की, आणि तुम्हाला त्याच्याविषयी काहीच बोलावं असं वाटत नाही. ते कवितेच्याच मार्फत असेल अशातला भाग नाही, त्याचं प्रकटीकरण अमुकच प्रकारचं असेल अशातला भाग नाही. त्याच्याकरता आता चला धर्मनिरपेक्षतेवरती कविता करूयात असं माझं म्हणणं नाही, किंवा चला चला आता लोकशाहीविषयी काहीतरी आपण हे करूयात. तर जर तुमचा बाह्य जगाशी, बाह्य जगातल्या घडणाऱ्या घटनांशी काही एक संबंध आहे, जसं सर्वेश्वर दयाल सक्सेनांची अतिशय प्रसिद्ध कविता आहे, आणि त्यात ते म्हणतात की अगर दूसरे कमरे में लाशें सड़ रही हो तो क्या आप प्रार्थना कर सकते हैं, क्या आप गाना गा सकते हैं? अगर हाँ तो मुझे आपसे कुछ नहीं. आणि तुमच्या आतमध्ये काहीच तरंग उमटत नसेल तर अशी काहीतरी एक भिंत आहे, ज्याला आपण जसं म्हणतो की मेम्ब्रेन आहे. आणि मला असं वाटतं की कवीच्या याच्यामध्ये तो ऍटलिस्ट सेमी परमिएबल मेम्ब्रेन तरी असतो, की त्याच्यामध्ये काहीतरी देवाणघेवाण होत असते. ती जर होत नसेल तर 100% जी कोणी व्यक्ती आहे ती आत्ममशगूल आहे, आत्ममग्न आहे. आत्मपर असणं वेगळं आणि आत्ममग्न असणं वेगळं. जेव्हा कविता ही स्वतः ती कुठल्याच अर्थानं बहिर्मुख असत नाही, याचा अर्थ पुन्हा लोकांना शरण जाणं असं नाही. लौकिक शरणता हा कवितेला असलेला शाप, पण याचा अर्थ लौकिकाला पूर्णपणे टाळलं पाहिजे असा आहे. त्यामुळे यातला ज्याला म्हणता येईल की असा बिंदू की ज्या बिंदूवरती तुम्हाला या दोन्हीशी डील करता येईल. मला नेहमी असं वाटतं की एक वर्तुळाचा आपण विचार केला तर जो परिघावरनं जाणारा जो बिंदू आहे तो एक प्रकारे तादात्म्यता आणि तद्रूपता या दोन पातळ्यांवरती आपल्याला कवितेकडे पाहता येऊ शकतो, की तो केंद्राशी कनेक्टेड आहे. तो वर्तुळाच्या बाहेर पण फेकला गेलेला नाही, पण तो जर आतमध्ये आला तर तो पूर्णपणे हे अतिशय कोतळ होण्याची दाट शक्यता आहे. आणि जे आपल्याला दिसतंय काहीतरी, जे या लौकिकतेच्या पल्याडचं आहे, ते काहीतरी वेगळं आहे, ते इतरांना सांगण्याची शक्ती ही कविता देत असते. आणि आपण जर त्याच्याकडे डोळसपणे पाहिलं नाही तर मला असं वाटतं की आपण कविताच हरवून बसू. आणि आज गंमत अशी झाली की आपण ज्याला कविता म्हणतो ती कविता नाही, ज्याला सर्वसामान्यपणे म्हटलं जात आहे, किंवा विशेषतः मंचीय प्रकारची कविता. मी पुन्हा म्हटलं तसं सगळ्या मंचीय कविता वाईट असतात किंवा सगळे पॉप्युलर कवी वाईट असतात, हे जे काही टिपिकल प्रकारचं असं मला बिलकुल म्हणायचं नाही. पण ती कविता मुरण्याची प्रक्रिया जी आहे ती जेव्हा होत नाही तेव्हा आपण काहीतरी वरवरच्या गोष्टीला शरण जातो. आणि ती तुम्हाला कुठल्याही प्रकारे दिसू शकते. म्हणजे उदाहरणार्थ आता मी येत असतानाच एक गुरुनाथ धुरींची कविता वाचत होतो. बागेतली संध्याकाळ, दुर्लक्षित त्या नेहमीच्या कोपऱ्यात, एका बाकावर तू मी, कित्येक वर्षांनी अकल्पित पुन्हा, किती जोराचा वारा, मध्येच म्हणतेस केस आवरतेस, खरोखरच जोराचा वारा, पानं भरारा, भिरभिरत खाली येणारी, नुसती वाळलेली पानं, पाचोळा, पदझडीचा करकरीत नाद ऐकत, पदझडीत बसून असतो निमूट, निघू, दोघेही एकदम म्हणतो उठतोच, वाटेवर पानांचा खच, पायाखाली दबलेल्या पानांचा करकरीत नाद येतो, येत राहा. त्या शेवटच्या ओळींमध्ये ज्या प्रकारचा तो नाद आहे ते सगळं
दृश्य आपल्यासमोर उभं राहतं आणि त्याच वेळेस कितीतरी न बोललेल्या गोष्टी ह्या आपोआपच ही ज्या तरलतेनं कविता येते त्याच तरलतेनं नारायण सुर्वे जेव्हा म्हणतात की नेहरू गेला तेव्हा त्या हातगडीवाल्याला पाहून म्हणतात, अरे आता काय तू उजेड वाहतोस, समोर तर काळोखात विस्कत उभा असेल. या दोन्ही मधली तरलता ह्याची तीव्रतेनं जेव्हा भिडलेलं असतं तेव्हा अरे पहा ही किती छान आहे, कारण ही काहीतरी शाश्वत सांगू पाहते, काहीतरी तरल सांगू पाहते, व्यक्तिनिष्ठ अनुभवांचं सार्वत्रिकीकरण आहे वगैरे वगैरे, म्हणून मी त्याला या कवितेला जास्त मार्क आणि या कवितेला कमी मार्क्स असं करू शकत नाही. मला असं वाटतं की त्या तुमच्या अनुभूतीशी तुम्ही किती प्रामाणिक राहता. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या अंतःप्रेरणेचं ते असं मला असं वाटतं की जसं ती म्हातारी उडत राहते ती काय हातामध्ये येत नाही, तसं ते आहे की काहीतरी त्यातलं निसटणार. जसं एका कुपीतलं आता दुसऱ्या कुपीत टाकताना काही गंध फुटणार, कारण त्या क्षणाला तुम्हाला ते पकडता येत. आणि म्हणून मला खूप आश्वस्त होतं जेव्हा काहीतरी सुचतं आणि हाताशी काहीच नसतं, म्हणजे पेन नसतो किंवा एकदम मोबाईल नसतो, काहीच नसतं, आणि असं म्हटलं की रे हे लिहायचंय आणि ते नंतर तुमच्या हातात गेलेलं असतं. हे काहीतरी पकडण्याची शोधण्याची धडपड जोपर्यंत सुरू असते तोपर्यंत आपण कवितेच्या नार्को टेस्टला सामोरे जात असतो. जेव्हा ही धडपड पण संपून जाते तेव्हा तुम्ही अतिशय शब्दप्रभू, शब्दांवरती पकड असते, शब्दकळा तुमच्याकडे असते, तुमची व्होकॅब्युलरी चांगली असणं याच्यातनं तुम्ही चांगले कवी असतात. म्हणून जी बाई कधीच शिकली नाही ती बहिणाबाई चौधरी ही अतिशय उच्च दर्जाची कवयित्री होती, कारण तिच्या जगण्याचं आणि तिच्या कवितेचं एक प्रकारे घट्ट असं नातं होतं. ती सेंद्रियता त्या सगळ्या याच्यामध्ये होती. ती सेंद्रियता निसटली, संपली, त्या कवितेचं आंतरिकीकरण संपलं की त्यातला जो काही रस आहे, काव्य रस किंवा संपून जातो असं मला वाटतं. आणि मग उरतं ते केवळ आपण कवी असल्याचं प्रमाणपत्र. शबनम वीरमणी नावाच्या एक डॉक्युमेंटरी मेकर आहेत आणि त्यांनी कबीर प्रोजेक्ट केला. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पंथ कबीराविषयीचे, भारतामधले, पाकिस्तान, मला वाटतं हद अनहद नावाच्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी फार छान कथा सांगितली माशा आणि पतंग याच्यामध्ये. पतंग म्हणजे जे दिव्यावरती असतात. ते म्हटले की माशा आणि पतंगांमध्ये अशी स्पर्धा लागली. तू आम्हाला कमी स्थान देतो, आम्हाला आमचं ते अन्याय होतं, आम्हाला भेदभावाची वागणूक होती, आणि पतंगांना मात्र दिव्याच्या प्रकाशाच्या जवळच स्थान मिळतं. हे काय बरोबर नाही. राजा म्हटलं की ठीक आहे, तुम्ही असं म्हणताय, आपण स्पर्धा लावूया. तेवढं तुम्ही आजूबाजूला जा आणि प्रकाश कुठे मिळतोय का पहा. माशाही गेल्या, पतंगही गेले, आणि माशांमधलं की बाजूच्या गावामध्ये उजेड दिसतात आणि त्या अजून म्हटलं की या गावामध्ये उजेड आहे, आम्हाला उजेड सापडला. राजा म्हणाला की अच्छा तुम्ही परत खायला. ते म्हणजे आम्ही जिंकलो ना, आम्ही म्हणजे आम्ही पतंगांच्या पुढचे. राजा म्हणाला की ज्याला प्रकाश सापडला परत कशाला, तुम्हाला प्रकाश सापडल्याचं प्रमाणपत्र हवं. तसं आपल्याला कविता नको आहे. आपण कविता करतो, आपण कवी आहोत याचं प्रमाणपत्र हवं आहे. या